युवराजनी, युवराजनी, दूध घ्या. आज उशीर केला. हाक मारावी लागली. आणि हे काय, साय सुद्धा काढली नाही. अगं बाई, साय राहिलीच का? काय झालं? असं होत नाही कधी. आम्ही शेला बांधण्या अगोदर हजर असता आणि दुधावर साय सुद्धा नसते कधी. काय झालंय? काही नाही. नाही कसं? आज नेहमीचं हसणं नाही, नेहमीची चेष्टा मस्करी नाही. आम्ही बाहेर जातोय म्हणून डोळ्यात काळजी सुद्धा नाही. बरं वाटत नाहीये का? खरंच काही नाही. तुम्ही लाख दडवाल, पण आम्ही आमच्या येसूला चांगलं ओळखतो. तुमच्या चालण्यात, तुमच्या हुंकारात जरी बदल झाला ना, तरी आमच्या लक्षात येतो. नका काळजी करू. काल देवीच्या उत्सवात जरा धावपळ झाली म्हणून जरा थकल्यासारखं वाटतंय. धावपळ झाली खरी, आणि त्यात तुम्ही धाडसी पाऊल उचललं. ते उचलणं गरजेचं होतं येसू. आता आणखी धाडसी पावलं उचलणार आहोत आम्ही. फक्त तुम्ही पाठीशी हव्या. तुमच्या पावलावर आमचं पाऊल. बोललात खरं, पण नेहमीसारखं हसून नाही बोललात. बोला. तुमच्या पावलावर आमचं पाऊल. आता आराम करा. साय काढून देतो. आम्ही काढतो, तुम्ही आराम करा. तुम्ही सदरेवरच आहात ना? नाही म्हणजे निरोप पाठवला की लगेच निहारीला या. आज न्याहारी नको, तुमचा आराम हवाय. तृणाने धेनू साठविली पोटी. तृणाने मतलब कवच. तृणाने धेनू साठविली पोटी. युवराज हे विलक्षण आहे. म्हणजे गाय गवत खाते आणि पोटात साठवते. लेकिन यहां इसका मतलब कुछ अलग होना चाहिए. युवराज, हमें ऐसे लगता है कि आपण हे गणेश भट जांभेकरांना दाखवूया. ते जाणकार आहे आणि कालच्या देवीच्या उत्सवात आम्हा शाक्तपंथीयांना तुम्ही जी प्रतिष्ठा मिळवून दिलीत त्यामुळे ते खुश आहेत. कविराज हा खलिता गुप्त आहे. अगदीच नाईलाज झाला तर पाहू. राज, बघा, ह्यो अजून इथंच नाही गेला. नाही ऐकला तुमचा आदेश. उत्सवामुळे उर्मटपणा वाढलाय त्याचा. नाही, ते बरोबर आहे तुमचं. राज, असं पहिल्यांदा घडलं असेल ना? कुणीतरी तुमचा आदेश ऐकला नाही, पाळला नाही. गणोजीराव, आज अचानक ना निरोप ना सांगावा. जी तातडीच तशी होती. कालचा गावदेवीचा उत्सव छान झाला. पूजा, आरती. पर गावकऱ्यांनी रुचलं नाही ते. गावकऱ्यांना रुचलं नाही की तुम्हाला? जे हाय ते हाय. कालची पूजा आम्हाला रुचली का नाही ते सोडा. पर गावकरी नाराज आहेत एवढं मात्र खरं. कशामुळं? अहो, देवीच्या देवळावरचं निशाण ते वाकडं झालं नव. देवीचा झेंडाच वाकडा झाला ना? मग नीट बांधायचा तो. युवराज, अहो असाच वाकडा झाला असता तर आम्ही बांधून घेतला असता कवाच. पर ह्यो अपशकून हाय. देवीनं पूजा मानून घेतली नाही. गणोजीराव, काय म्हणायचं काय तुम्हाला? युवराज, कलुषा भाऊ आणि शाक्त पंथाचे साधू यासनी गाव सोडाय सांगा. ते होणार नाही. युवराज, अहो विनंती करायला आलोय आम्ही. गणोजीराव, ते शक्य नाही. कालची पूजा चांगली झाली, आम्हाला समाधान वाटलं. आणि ध्यानात ठेवा, हे अघोरी नाही. निदान यांनी मंदिरात तरी येऊ नये.
विनंतीच आहे. ठीक आहे युवराज, आम्ही मंदिरात जाणार नाही. सहमती. गणोजीराव, इथून पुढे शाक्त पंथाचा कोणीही गोसावी, कोणीही माणूस गावदेवीच्या मंदिरात पाऊल ठेवणार नाही. पण तो देवीची पूजा करेल, दर्शन घेईल, येऊ दे की. पर लांबून जवळून जवळून. कारण आम्ही वाड्यातच कालीमातेच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत. इथं वाड्यात. होय, इथे. अहो, काली म्हणजे लई कडक देवी. तिची पूजा आपल्या वाड्यात या अहो यांच्याकडनं करून घेताय तुम्ही. उगाच संकटाला अवतान देऊ नका. गणोजीराव, आम्ही तर नेहमीच संकटाला अवताण देत असतो. एवढंच नाही तर त्याच्या जबड्यात ते दात सुद्धा मोजतो. छंद आहे आमचा. कारी गावात अघटित घटना घडली, खरंय का? हो, काल आम्ही कारी गावात गेलो होतो सरकारी दुखवटा घेऊन. परंतु नागोजी जेधेंच्या पत्नीनं थोडं थांबायचं होतं. सरदार घोरपडेंच्या मानी कन्या त्या नाही थांबल्या. जगदीश्वरा, कारी गावच्या जेधेंच्या शेतातच चिता रचली. सती गेल्या त्या. वाईट झालं. राणीसाहेब, रणांगणावर लढणाऱ्या मावळ्यांचं काय? उद्या काय होणार हे आज कळत नाही. आमच्याकडून एक पत्र लिहा कारीला, सांत्वनाचं. जी. पंत, महाराजांची काही खबर? राणीसाहेब, दक्षिण मोहिमेवर ही एकच वाईट घटना घडली. अन्यथा महाराजांना प्रत्येक ठिकाणी यशच आले आहे. हे एक बरं झालं. महाराजांनी काही फौज अनंतपुरास ठेवली आहे, तर काही नंदियाळ 5,000 स्वारांना कांजीवरमवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. आणि या कांजीवरमच्याच पुढे जिंजी आहे. जिंजी म्हणजे चंदीच ना? हो, जिंजी म्हणजे चंदी. नसीर मोहम्मद हा कडवा किल्लेदार आहे. महाराजांचे हेर तिकडे फिरत आहेत. त्याचबरोबर वेल्लोरच्या किल्ल्यावरच झडप घालायचा बेत आहे. उत्तम. म्हणजे तसा दूरचा प्रदेश स्वराज्यात येईल. दक्षिण दिग्विजयाची कमाल आहे ही. जर शेरखान पठाणाचा पराभव झाला तर दक्षिणेत स्वराज्याला एकही विरोधक उरणार नाही. वा, हे ऐकून आम्हाला बरं वाटतंय पंत. परंतु आजकाल आम्हाला महाराजांचे खलिते उशिरा पावतात. राणीसाहेब, अंतर रोजच्या रोज वाढते आहे, म्हणून मग हेरांना शिकस्त करण्याचा निरोप द्या. एवढ्या इतिहास बदलणाऱ्या गोष्टी घडतायत, त्याचा निदान आम्हाला आनंद तरी मिळावा. आम्ही तजवीज करतो तशी. पण आम्हास चिंता आहे ती कुतुबशहाच्या भेटीची. चिंता का? कुतुबशहाच्या मनात भेटीस येऊन अफजल खानास बुडवला तसा अनर्थ होईल की काय अशी शंका आहे. आता आई भवानीस एकच मागणी आहे, ही कुतुबशहाची भेट यशस्वी होऊ दे. महाराजांचं राजकारण फसणार नाही. तरी बघू काय होतंय ते. आता हाय का? उठू नका म्हणलं नव्हतं मस्ती. धारात्या, मग असं पडून तरी किती वेळ राहणार? उठा मग. तलवार घ्या, ढाल घ्या, मी घोडं तयार करतो, जावा लढायला. काय ग धारात्या? आता वाटतंय का बरं? नाही अजून. बर, मग ही खीर प्या. सुरमट चवीची केली, बरं वाटेल तुम्हाला. घ्या. नको आम्हाला. अहो, पर मग बरं कसं वाटेल? म्हणून तुम्हाला पाठवावंच वाटत नाही कुठं. केवढी माणसं आली होती कुठनं. दृष्टावं लागतं मी. धारात्या, तसं काही नाही. आमचीच जरा धावपळ झाली. सांज पाव तर मला खणखणीत दिसायला पाहिजे. घ्या खाऊन. युवराजनी, बरं वाटतंय का आता?
आता बघा तुम्हीच, खाया प्यायचं काही नाव नाही. आम्ही वैद्यांना बोलावतो. नाही नको, आम्हाला एवढं काही झालं नाही. आम्ही तर आत्ताच उठत होतो. उठावं तर लागेलच, कारण आज आम्ही वाड्यावर काली मातेची मूर्ती आणणार आहोत. काली मातेची मूर्ती आणि वाड्यावर? आम्ही आज काली मातेची प्रतिष्ठापना करणार आहोत. अहो पण आता एवढा मोठा उत्सव झाला देवीचा, आणि आता परत वाड्यावर थापणूक करणार देवीची? करावी लागेल, कारण आम्ही जे सांगितलंय ते गावकऱ्यांना पटलं असलं तरी काही विघ्न संतोषी लोकांना पटेलच असं नाही. ते शाक्तपंथीयांना लगेच सामावून घेणार नाही. म्हणजे घेतील, पण काही काळ जावा लागेल. तुम्ही तयार व्हा. जी, परंतु हा निर्णय तुम्ही घाईत घेताय असं नाही वाटत तुम्हाला? उशीर नको करायला. लोकांना समजायला हवं की आम्ही शाक्तपंथीयांना जवळ केलंय, त्यांना मान्यता दिली आहे. जर आम्ही स्वतःच रोज देवीची पूजा करू लागलो तर रयतेच्या मनातली भीती दूर होईल, आणि रयतेच्या मनातलं भय दूर करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता हे शोभलं का युवराजासनी? सांगा बघू. गणोजी राजे, जरा दमाधिरानं घ्या. अहो काय दमाधिरानं घ्या. एवढं समजावलं आम्ही, त्याचा काहीतरी उपयोग झाला? बरं, आमच्या संघट सगळा गाव आलता विनंती करायला. आम्ही जातीनं हात जोडलं, म्हटलं ही पिढा आमच्या गावात नको नको. ऐकलं नाही म्हणजे नाही. अहो राहू द्या, नाही ऐकलं तर नको ऐकू द्या. करू दे की त्यासनी त्यांच्या मनासारखं. अहो आई साहेब, त्यांच्या मनासारखं करायला काय नाही, पण ते निस्तराव कुणाला लागतंय? आमासनी. मी बोलतो ना त्यांच्याशी. कवा बोलणार आबा? आजच ते मूर्ती आणणार आहेत वाड्यात, आणि त्या आगोरी बाबाकडनं तिची थापणूक बी करून घेणार आहे. मग हे आत्ता निघतो आणि बोलतो त्यांच्याशी. मग झालं. असं जाशीला तावातावानं, पण एकदा युवराज बोलायला लागले की त्यांच्या समोर त्यांच्या होला हो म्हणशीला. अहो गणोजी राजे, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मी गणोजी राजे, अहो असं डोसक्यात राग घालून नाही चालत. जावई बापू आहेत ते आपलं. आता तसं म्हणशीला तर आम्ही बी थेट महाराजांचं जावई आहे की. म्हणून तर 10 वेळा विचार करावा लागतोय ना. अहो, पण युवराजांनी जरा विचार करायला पाहिजे का नको? त्या आगोरी लोकांनी खुश करण्यासाठी कालीची मूर्ती आणून तिची वाड्यात स्थापना करायची, म्हणजे त्या आगोरी पंथाच्या लोकांनी युवराजांनी आपल्या जाळ्यात ओढलं असा अर्थ होतोय का नाही? अहो गणोजी राजे, त्यांचा बी अभ्यास आहे त्यांचा. नाही आबा, समजा अभ्यास नाही त्यांचा. या परिसरात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास कुठे केलाय त्यांनी? देवीच्या पूजेला रेड्याचं कातडं का उसिवलं जातं याचा अभ्यास केलाय त्यांनी? बरं राहू द्या. अहो तुम्ही एकदा भेट घ्या की. बर. हे बघा, आम्ही काय आमच्यासाठी म्हणत नाही. युवराज काही इथं कायमचं राहणार आहे नाही. उद्या रायगडावरनं खलिता आला की हे चालले गडावर. ते गेल्यानंतर हे शकणार कुणावर? आपल्यावर का नाही? आणि आईसाहेब, आम्हाला एक वेगळी काळजी आहे. हो, आपल्या ताईसाहेब आहेत होते तर वाड्यात. ह्या सगळ्या वंगाळ गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर काय झाला तर? काळी जादू हाय ही. अहो आपली लेक नाजूक दृष्टावणारी आहे. हे बघा, आमच्याकडनं जे करायचं होतं ते आम्ही केलं. आता तुम्ही बघा तुमच्यानं काय होते का? झालं तर बरंच आहे, नाहीतर काय, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे. जय मां भद्रकाली. युवराज, आपने आखिर करके दिखाया. कविराज, आमचा स्वभावच तसा आहे. दिलेला शब्द आम्ही पाळतो. पर युवराज, आपने ये भावना विवश होकर तो नहीं किया? नाही, मग अपमान झाला म्हणून? मुळीच नाही. कविराज, हा निर्णय आम्ही पूर्ण विचारांती घेतलाय.
युवराज, माँ भद्रकालीची खूप सुंदर मूर्ती आहे. कविराज, आम्हालाही वाटत होत रोज अशा उग्र रूपाचं दर्शन व्हावं. क्यू? मिळमिळीत राहून उपयोग नाही कविराज. कधी कधी तर वाटतं आपणही असं उग्र रूप धारण करावं. युवराज, ये तो वो वाली बात होगी, अंदर घाघरिया बाहर पानी, प्यास लगी है पानी को. अगदी बरोबर कविराज. आत घागर बाहेर पाणी. तहान लागते पाण्याला. तशीच तहान लागली आम्हाला. बिल्कुल, हम समझ सकते हैं. म्हणूनच कविराज, सर्वांचं चित्त थाऱ्यावर राहण्यासाठी, सर्वांना सुबुद्धी देण्यासाठी ही काली माता. विजेचा लोळ जणू उभा, विश्वाची ही चेतना. मुखावीण चारा खाते, डोळ्याविना पाहे संजना. वाह! हे माँ काली, कालेश्वरी, भद्रकाली, जगत जननी. कल्पद्रुमा तळी मूर्ती, सौदामिनी कोटी दीप्ती. काली भद्र काली होवती, त्रिविष्टप पुष्पवृष्टी करीती. मंजुळ मधुर कंठारव निनादे, चकित गंधर्व चकित अप्सरा. त्रिखंड त्रिलोक्य अवनी अचंबित होत असे. वस्त्र सुंदर हाटक तप्तवर्णी. कांची नितंब सुस्थानी. नाभीची अगाध हो करणी. विश्व जनकाची जे जननी. त्रिवली ललित उदर शोभा. कंबुगळा माळ विलंबित. झळाळ नरमुंड माळा. सरळ बाहू श्री भवानी तरलमणी. मरळ कंकणाची. प्रीती बहु जडित कंकणाची. पदम सम पाद युग्म रंगा. ओवाळणी होती भृंगा. नखमणी स्त्रवता हे गंगा. जे का त्रिविध ताप भंगा. नाद घणघणीत. वाकीवर झुणीत. नुपुरे छनन मंजिराची, मंजिराची, मंजिराची. नुपुरे झनन मंजिराची. झननन ध्वनी मंजिराची. वा युवराज, कविराज, अहो तुमच्या समोर आमच्याही प्रतिभेला बहर येतो, एवढंच. युवराज, अद्भुत रचना है ये, शीघ्र काव्य. आणि तुम्ही मात्र आम्हाला सोडून निघाला होतात. कविराज, या भद्रकालीची स्थापना आम्ही वाड्यात केली ती तुमच्यासाठी. युवराज, असेच आहोत आम्ही. सपाटून टाकतो आणि सपाटूनही घेतो. पूजा संपन्न झाली आहे. आता आरतीसाठी बोलवा. अंतोजी, युवराजनींना बोलवा. जय युवराज. युवराज, माँ भद्रकालीचं आपण जे वर्णन केलं होतं तशीच हुबहू आहे माँ काली. कुठलं वर्णन कविराज? स्फटिक रचित पीठे श्यामलांगीं भवानी. अरुण चरण कांती भासयंती स्वरूप. वा युवराज वा, आपण प्रतिभावंत आहात, प्रज्ञावंत आहात. काली मातेची कृपा आहे. आणि ही कृपा तशीच राहते. युवराज, माँ काली का आपको आशीर्वाद है, वरदान है. वरदान तर आहे, म्हणून तर आईचं असं वर्णन करू शकलो आम्ही. जे युवराज, युवराजनी येत आहेत. पहिली आरती तुमच्या हस्ते.